बुद्ध आणि कार्ल मार्क्स. लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बुद्ध आणि कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यामधील तुलना विनोद म्हणूनही मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मार्क्स व बुद्ध यांच्यात 2381 वर्षांचे अंतर आहे. बुद्ध इसवी पूर्व 563 मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स इसवी 1818 मध्ये. कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्त्वज्ञानाचा, नव्या राजव्यवस्थेचा, एका नव्या अर्थशास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते. दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राजशास्त्राशी वा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा संस्थापक यापेक्षा आणखी कोणीही नाही असे मानले जाते. अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचार क्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वामधील तुलना अथवा विरोध विचारार्थ मांडणारे बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याचा कल्पनेची ते कुचेष्टा करतील. मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन. मार्क्सवादी म्हणतील की बुद्धाची त्यांच्या गुरुशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रमप्राप्त आहे. अशा दोन व्यक्तीमध्ये कसली तुलना होऊ शकणार. मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार. बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकवू शकणार. काहीही असो, या दोहोंमधील तुलना आकर्षक व बोधपर आहे. दोहोंचेही वाचन झाले असल्यामुळे व दोहोंचेही तत्त्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्यावर येऊन पडले. जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की ते त्यांचा रोख बदलतील. बुद्धाचा उपहास करण्याचे त्यांनी ठरविले असल्याने हे त्याची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात अवाजवी होईल. परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की त्यांनी दखल घ्यावी असे त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणीतून काहीतरी आहे हे त्यांच्या लक्षात येईल. पहिलं, बुद्धांचा सिद्धांत. सर्वसाधारणपणे बुद्धाचा अहिंसेच्या तत्वांशी संबंध जोडण्यात येतो. त्यांच्या शिकवणुकीचा तो आदी व अंत असल्याचे मानले जाते. बुद्धाने शिकवले ते अहिंसेच्या फार पलीकडचे अत्यंत व्यापक आहे हे क्वचितच कोणाला माहीत असेल. म्हणून त्याची तत्त्वे तपशिलावर मांडणे आवश्यक आहे. त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्त्वे समजली ती मी खाली नमूद करीत आहे. पहिलं, स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. दुसरं, प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही. तिसरं, धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर किंवा आत्मा, स्वर्ग किंवा पृथ्वी याविषयींच्या सिद्धांताशी व कल्पनाशी संबंध असता कामा नये. चौथं, ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे अयोग्य आहे. पाचवा, आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. सहावा, प्राण्याचा बळी देणे हा धर्मांचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. सातवा, खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो, शास्त्रात नव्हे. आठवा, मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल. नववा, जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा. दहावा, धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे. त्याचा आरंभ व अंत यांचे स्पष्टीकरण करणे नव्हे. पाचवा, हितसंबंधाच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय. 12वा, संपत्तीची
खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. 13वा, समाजाच्या भल्यासाठी या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. 14वा, सर्व मानव समान आहेत. 15वा, माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. 16वा, महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श, उच्च घराण्यातील जन्म नव्हे. 17वा, सर्वांबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील त्रणी असले पाहिजे. 18वा, प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विद्येचीही आवश्यकता आहे. 19 सदाचारणाशिवाय ज्ञान हे घातक होय. 20 कोणतीही गोष्ट अंतिम म्हणजेच असखलनशील नाही. कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे. 21 कोणतीही गोष्ट अंतिम नाही. 22 प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. 23 कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील म्हणजेच बदलास पात्र आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते. किंबहुना परिवर्तनशीलता हाच जगाचा नियम होय. 24 युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे. 25 विजेत्याची जितांबाबत काही कर्तव्ये आहेत. संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्त्वेही आहेत. फार प्राचीन काळात जरी सांगितलेली असली तरीही आजही तितकीच नवीन वाटतात. किती प्राचीन पण किती नवीन. दुसरं, कार्ल मार्क्सचा सिद्धांत. आता आपण कार्ल मार्क्सचे मुळात प्रतिपादन केल्याच्या तत्त्वांचे विवेचन करू, त्याच्या तत्त्वांकडे वळूया. कार्ल मार्क्स हा आधुनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचा जनक आहे यात शंका नाही. परंतु केवळ समाजवादाचा सिद्धांत प्रतिपादन करण्यात त्याला स्वारस्य नव्हते. ती गोष्ट त्याच्याही फार पूर्वी इतरांनी केली होती. मार्क्सला त्याचा समाजवाद वैज्ञानिक होता हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते. त्याची चळवळ भांडवलदाराविरुद्ध जशी होती तशीच ती ज्यांना त्याने स्वप्नरंजित किंवा अव्यवहारिक समाजवादी म्हटले त्यांच्या विरुद्धही होती. आपला समाजवादाचा प्रकार हा वैज्ञानिक असून स्वप्नरंजित नाही हे आपले म्हणणे प्रस्थापित करणे यापेक्षा मार्क्सने प्रतिपादन केलेल्या सर्व सिद्धांतांचा अन्याय कोणत्याही हेतू नव्हता. वैज्ञानिक समाजवादाद्वारे कार्ल मार्क्सला जे अभिप्रेत होते ते हे की त्याच्या समाजवादाचा प्रकार हा अटळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही. आपले हे नवे आणि विचारसरणी म्हणणे सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशेषतः कष्ट घेतले, परिश्रम केलेले आहेत. मार्क्सची विचारसरणी म्हणणे पुढील सिद्धांतावर आधारलेली आहे ती अशी. पहिली, तत्त्वज्ञानाचा हेतू म्हणजेच जगाची पुनर्रचना करणे हा असून विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हे नसून विश्वाचे पुनर्निर्माण करणे हा आहे. दुसरा, आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडविण्यात जबाबदार असते. तिसरा, समाजाची मालक व कामगार या दोन वर्गांमध्ये विभागणी झालेली आहे. चौथं, या दोन वर्गांमध्ये नेहमीच वर्ग कलह चालू आहे अर्थातच सुरू असतो. पाचवं, मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाचे नेहमीच शोषण होत असते. कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या नफ्याचे म्हणजेच प्रॉफिट अथवा अतिरिक्त मूल्याचा मालक वर्गाद्वारे दुरुपयोग होत असतो. सहावा, ही पिळवणूक उत्पादन साधनाचे राष्ट्रीयकरण करून म्हणजे व्यक्तिगत संपत्ती नष्ट करून अर्थातच संपुष्टात
आणता येईल, नष्ट करता येईल. 7. मालक वर्गाद्वारे मजूर वर्गाची पिळवणूक हीच श्रमिक वर्गाला अधिकाधिक दुर्बल आणि दारिद्र्य बनवित आहे. 8. कामगारांमधील या वाढती दुर्बलता आणि दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्गकलहाचे रूपांतर वर्गलढ्यात होत आहे. 9. कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राजसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे. यालाच त्याने कामगार वर्गाची हुकुमशाही असे म्हटले आहे. 10. या क्रांतीला कुणीही रोखू शकत नाही, त्यामुळे समाजवाद हा अटळ आहे. मला आशा आहे की मार्क्सच्या समाजवादाची मूलभूत विचारसरणी मी अचूकपणे मांडलेली आहे. 3. मार्क्सवादी सिद्धांतातील टिकाऊपणा. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानाची तुलना करण्यापूर्वी या मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा मूळ लेखनातील कितीसे टिकून राहिले, इतिहासाने किती बाद ठरविले व त्यांच्या विरोधकांनी किती नष्ट केले याची नोंद घेणे आवश्यक आहे. मार्क्सवादी तत्त्वज्ञान ज्यावेळी 19व्या शतकाच्या मध्यकालात मांडण्यात आले होते तेव्हापासूनच त्याच्यावर पुष्कळ टीका होत आलेली आहे. या टीकेचे पर्यवसान कार्ल मार्क्सने उभारलेल्या तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचे तुकडे पडण्यात झाले आहे. समाजवाद हा अटळ आहे हा मार्क्सवादी दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. यात शंका घेण्यास क्वचितच एखादी जागा असू शकेल. समाजवादाचे बायबल असलेल्या त्याच्या दास कॅपिटल चे प्रकाशन झाल्यानंतर साधारणतः 70 वर्षाच्या कालावधीनंतर 1917 मध्ये एका देशात अर्थातच रशियात कामगार वर्गाची हुकुमशाही प्रथम प्रस्थापित झाली. साम्यवाद, जे कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचे दुसरे नाव आहे, जेव्हा रशियात आला तेव्हा देखील तो कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्नाशिवाय काहीतरी अटल बाब म्हणून आला नाही. त्याच्यासाठी क्रांती झाली. साम्यवाद रशियात प्रत्यक्षात आणण्यासाठी पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी पुष्कळच हिंसा व रक्तपात घडवून आणावा याकरिता जाणीवपूर्वक योजना आखावी लागली. साम्यवाद, ज्याला कामगार वर्गाची हुकुमशाही म्हणतात, तो रशियात सहजासहजी आलेला नाही, तर त्याला देखील मानवी प्रयत्न करावेच लागते. अर्थात क्रांती करावी लागली. रशियाने उर्वरित जगातील देशात आजही साम्यवाद प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याची दिवास्वप्ने बघितली. साम्यवाद अटळ आहे हा मार्क्सवादी आणण्याची दिवास्वप्न बघतील. साम्यवाद अटळ आहे हा मार्क्सवादी सिद्धांत सर्वसाधारणपणे फोल ठरला आहे. त्याशिवाय या यादीत सांगितलेली इतर विधाने देखील तर्काने तसेच अनुभवाच्या आधारावर नष्ट करण्यात आली आहेत. इतिहास घडविण्यास कारण म्हणून आता कोणीही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्वीकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले गेले आहे हे कोणीही मान्य करीत नाही. हीच गोष्ट त्यांच्या इतर आधार विधानांना लागू आहे. कार्ल मार्क्सचे विचारसरणीतील जे काही अवशेष समान शिल्लक राहतात ते आहेत अवशेष. लहान तरीही अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या मते या अवशेषांमध्ये पुढील 4 बाबींचा अंतर्भाव होते. पहिलं, तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे. नंतर विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ नष्ट करणे नव्हे. दुसरं, वर्गावर्गांमध्ये हितसंबंधाचा कलह आहे. तिसरं, संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते. चौथा, समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे. चौथा, बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना. मार्क्सवादी सिद्धांतातून ती तत्त्वे टिकून राहिली आहेत. ती घेऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये तुलना करता येईल.
पहिल्या मुद्द्यावर बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत आहे. हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शविण्यासाठी मी बुद्ध आणि पोटोत्पाद ब्राह्मण यांच्यामध्ये झालेल्या संवादातील काही भाग खाली देत आहे. त्यानंतर पोटोत्पादाने पुढील शब्दात बुद्धाला प्रश्न विचारले. पहिलं, जग नित्य नाही काय? जग नित्य नाही काय? दुसरं, जगाला अंत आहे काय? तिसरं, जग अनंत आहे काय? चौथं, चेतना अर्थातच जीव ही शरीरासारखीच आहे काय? पाचवा, चेतना ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट आहे काय? तिसरं, ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो तथागत मरणोत्तर जिवंत राहतो काय? सातवा, तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहतही नाही किंवा जिवंत राहत नाही असेही नाही असे आहे काय? आणि मग या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले आहे ते असे. पोटोत्पाद या बाबतीत मी माझे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. 28. परंतु भगवंतांनी त्यावर कोणतेही मत का व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धम्माशी संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही तत्वाची वृद्धी करीत नाही किंवा त्यापासून अनासक्ती, लोभापासून हृदयाची मुक्ती किंवा शांती, दमन किंवा अभिज्ञान अर्थातच अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थेचे ज्ञान किंवा निर्माण साध्य होत नाही. म्हणून मी आपले मत व्यक्त केलेले नाही. दुसऱ्या मुद्द्यांबाबत बुद्ध व कोसालचा राजा प्रसेनजित यांच्यामध्ये झालेल्या संवादातील भाग मी खाली देत आहे. आणखी असे की राजांमध्ये, सरदारांमध्ये, ब्राह्मणामध्ये, गृहस्थामध्ये, माता व पुत्रामध्ये, पुत्रा व पित्यामध्ये, बंधू भगिनींमध्ये, मित्रांमध्ये नेहमी कलह चालू असतो. जरी हे शब्द प्रसेनजिताचे असले तरी त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याचे बुद्धाने नाकारलेले नाही. वर्ग कलहाबाबतच बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन विचारात घेता त्याचा अष्टांग मार्गाचा सिद्धांत हा वर्ग कलह अस्तित्वात आहे वा हा वर्ग कलह हेच दुःखाचे कारण आहे यास मान्यता देतो. तिसऱ्या प्रश्नाबाबत मी पोटोत्पादाबरोबर झालेल्या बुद्धाच्या त्याच संवादातील भाग उद्धृत काढतो. मग भगवंतांनी काय सांगितले? पोटोत्पाद, मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले. मी दुःखाचे मूळ काय आहे हे सांगितले. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकते ते सांगितले. मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडवता येईल ते सांगितले. आणि भगवंतांनी याप्रमाणे का सांगितले? कारण पोटोत्पाद हे विधान लाभदायक आहे. ते धम्माशी संबंधित आहे. ते सम्यक आचरणाचा प्रारंभ, वैराग्य, लोभापासून मुक्त, शांती, दमन, अभिज्ञान उर्फ जीवनातील उच्चतर अवस्थाची दृष्टी अर्थातच संबोधी व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोटोत्पाद मी त्याप्रमाणे विधान केले आहे. भाषा वेगळी आहे परंतु अर्थ तोच आहे. जर दुःखाचा अर्थ पिळवणूक असा घेतला तर बुद्ध व कार्ल मार्क्स यामध्ये अंतर नाही. खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यात झालेल्या संवादातील पुढील उत्तरा उद्बोधक आहे. आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो, धन, लालसा, हाव असण्याचे कारण मालकी असे मी सांगितले आहे. तर ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले ते आनंद या पद्धतीने समजून घेता येईल. जे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकाराची मालकी नसेल, मग ती कोणाचीही असो वा कोणत्याही गोष्टीची असो, तिथे कोणतीही मालकी नसल्यामुळे तेथे मालकीच्या आशा नसण्यामुळे कोणत्याही प्रकारचा धनलोभ अर्थातच हाव दिसून येईल काय? दिसून येणार नाही भगवान. म्हणून आनंद हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. लोभ अर्थातच हाव असण्याचे कारण मालकी.
मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितले आहे. तर आनंद ती तशी कोणत्या प्रकारे आहे या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. तेथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकाराची आसक्ती नाही, मग ती कोणी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत दाखविलेली असो. ती जी काही असेल त्या आसक्तीच्या नसण्याने कोणत्याही प्रकारची मालकी दिसून येईल काय? दिसून येणार नाही भगवान. म्हणून आनंदा हे त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. मालकीचे कारण आसक्ती. चौथ्या मुद्द्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षू संघाचे नियमच याचे उत्तम प्रमाण आहेत. या नियमानुसार भिक्षू केवळ पुढील 8 वस्तूंपुरीतच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या 8 वस्तू म्हणजे: पहिलं, रोजच्या वापरासाठी 3 वस्त्रे अर्थातच चिवर. दुसरं, कमरबंद. तिसरं, 1 भिक्षापात्र. चौथं, 1 वस्त्रा. 5वं, 1 सुई. 6वं, धागा. 7वं, 1 पाणी गाळण्याचे फडके. दुसरी गोष्ट, भिक्षू त्याला जवळ बाळगण्यास परवानगी दिलेली 8 वस्तूंशिवाय सोन्याचे व चांदीचे आणखी काही वस्तू विकत घेईल. या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई होती. हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमांपेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत. 5वं, साधने. आता आपण साधनांचा विचार करूया. बुद्धाने प्रतिपादन केलेली साम्यवाद घडवून आणणारी साधने अत्यंत निश्चित अशी अर्थातच स्पष्ट होती. ही साधने 3 भागांमध्ये वर्णन करता येऊ शकतील. भाग 1 यामध्ये पंचशीलाच्या आचरणाचा समावेश होतो. बुद्धाने एका नव्या धर्मतत्वाला अर्थातच गॉस्पेल जन्म दिला. त्याला जो प्रश्न सतावत होता त्या प्रश्नाच्या उत्तराची किल्ली या धर्मतत्वात अर्थातच गॉस्पेल होती. जग दुःखाने व दैन्याने भरलेले आहे हे सत्य या नव्या धर्मतत्वाच्या पाया आहे. हे सत्य केवळ दखल घेण्यापुरते नाही, तर मुक्तीच्या कोणत्या उपाययोजनेत ते पहिले व सर्वप्रथम मानणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती जाणून घेणे हा बुद्धाने त्याच्या धर्मतत्वाचा प्रारंभबिंदू मानला. ते धर्मतत्व कोणत्याही उपयुक्त प्रयोजनार्थ उपयोगी ठरण्यासाठी हे दुःख व दैन्य दूर करणे हे त्याचे ध्येय व उद्दिष्ट होते. या दुःखाची कारणे कोणती असू शकतील याची चौकशी करता बुद्धाला ती केवळ 2 कारणे असतील असे दिसून आले. माणसाचे दुःख व दैन्य काही अशी त्यांच्या स्वतःच्या दुराचरणाचा अर्थातच गैरवर्तणुकीचा परिणाम असतो. दुःखाचे हे कारण दूर करण्यासाठी त्यांचे पंचशील आचरणात आणण्याचा उपदेश केला. पंचशीलामध्ये पुढील नियमांच्या तत्व पालनाचा अंतर्भाव होतो. पहिलं, कोणत्याही प्राणीमात्राला ठार करण्यापासून वा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहणे. दुसरं, चोरीपासून म्हणजेच दुसऱ्याची मालमत्ता लबाडणे किंवा बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे. तिसरं, असत्य भाषणापासून अलिप्त राहणे. चौथं, काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहणे. 5वं, मादक पदार्थापासून अलिप्त राहणे. जगातील दुःख व दैन्य यांचा काही भाग बुद्धाच्या मते माणसाबाबत असलेल्या असमानतेचा परिणाम होय. ही असमानता कशी दूर करता येईल? माणसाबाबत असलेली असमानता दूर करण्यासाठी बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. आर्य अष्टांगिक मार्गाची तत्त्वे अशी आहेत. पहिलं, सम्यक दृष्टी म्हणजेच अंधश्रद्धापासून मुक्ती. दुसरं, सम्यक संकल्प म्हणजे बुद्धिमान व निश्चयी माणसाला साजेसे उच्च संकल्प. तिसरं, सम्यक वाचा म्हणजेच करुणेची मुक्त व सत्यपूर्ण वाचा. चौथं, सम्यक व्यायाम म्हणजे इतर सर्व 7 तत्वांचे पालन. 5वं, सम्यक आजीव म्हणजेच प्राणीमात्राला दुःखपात किंवा इजा न करणारी उपजीविका. 6वं, सम्यक क्रमात म्हणजे इतर सर्व 7 तत्वांचे पालन. 7वं, सम्यक स्मृती
म्हणजे जागृत व कृतिशील मनाने ठेवलेली स्मृती. 8. सम्यक समाधी म्हणजे जीवनातील गहन गूढ तत्वांवरील गंभीर विचार, पृथ्वीवर न्यायाचे साम्राज्य प्रस्थापित करणे व त्याद्वारे जगाच्या पाठीवरून दुःखाला व दैन्याला हद्दपार करणे हे आर्य अष्टांगिक मार्गाचे ध्येय होय. काहीतरी उपयोग होऊ शकेल या विचारांपासून मुक्त झाल्याशिवाय कोणतेही सतसंकल्प केले तरी मग ते कितीही ठाम असोत त्यांच्यापासून त्याला कसलाच लाभ होणार नाही. या अडथळ्यांवर मात केली तर माणसाने उत्तम प्रकारे कार्यरंभ केले आहे व त्याला लवकरच किंवा उशिरा का होईना विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे असे म्हणता येऊ शकेल. 4थ्या आढळ्यात शारीरिक वासनाचा अर्थातच कामतृष्णाचा समावेश होतो. 5वा अडथळा इतर व्यक्तींबाबतीच दुष्ट भावना क्रोध हा आहे. 6वा अडथळा भौतिक आसक्तीपासून असलेल्या भावी प्राप्ती करण्यासाठी सुखाचा लाभ होय. 7वा अडथळा अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा अरूप राग हा आहे. 8वा अडथळा अहंकार मान आहे. 9वा अडथळा दंभ होय. या अशा भावना आहेत की माणसांना त्यावर मात करणे सर्वात कठीण आहे व अधिक श्रेष्ठ व्यक्तींना स्वतःपेक्षा जी कमी समर्थ आहेत व कमी चारित्र्यवान आहेत त्यांच्या प्रति तिरस्कार वाटण्याच्या भावनेवर विजय मिळविणे आणखीनच कठीण असते. 10वा अडथळा अज्ञान अर्थातच अविज्य होय. जर सर्व अडथळ्यांवर मात केली तर हा एक अडथळा उरेलच. सुज्ञ व सद्गुणी माणसाला सलणारा तो कोटा नाही काटा आहे. तो माणसाचा अंतिम व कट्टर शत्रू आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करताना निब्बाणाद्वारे अडथळ्यांवर मात करणे अभिप्रेत आहे. माणसाने मनाची कोणती अवस्था चिकाटीने विकसित करावी हे आर्य अष्टांगिक मार्गाचा सिद्धांत असतो किंवा सिद्धांत सांगतो. माणसाला जर आर्य अष्टांगिक मार्गावर चालवायचे असेल तर त्याने कोणत्या मोहावर व अडथळ्यावर मनपूर्वक मात केली पाहिजे ते निब्बाण सांगते. या नव्या धर्मतत्वाचा अर्थातच गॉस्पेलचा 4था भाग पारमितांचा सिद्धांत हा आहे. पारमितांचा सिद्धांत माणसाच्या दैनंदिन जीवनात 10 सद्गुणांचे आश्रय मनावर ठसवतो. ते 10 सद्गुण असे आहेत. पहिलं प्रज्ञा, दुसरं शील, तिसरं नैष्कर्म्य, 4थं दान, 5वं वीर्य, 6वं सत्य, 7वं अधिष्ठान, 8वं मैत्री आणि 9वं उपेक्षा. अविद्या, मोह किंवा ज्ञानाचा अभाव यांचा अंधकार दूर करणाऱ्या प्रकाश म्हणजेच प्रज्ञा अथवा शहाणपण होय. आपल्यापेक्षा सुज्ञ असलेल्यांना प्रश्न विचारून आपल्या सर्व शंका दूर केल्या पाहिजेत. सुज्ञाची संगत केली पाहिजे व मनाचा विकास करण्यास मदत करतील अशा वेगवेगळ्या कला व शास्त्रे जोपासली पाहिजेत. या गोष्टी प्रज्ञेद्वारे किंवा प्रज्ञेसाठी आवश्यक आहेत. शील ही नैतिक भावना आहे. वाईट गोष्टी न करण्याचा व चांगल्या गोष्टी करण्याचा, चूक करण्याची लाज वाटण्याचा असो तो स्वभाव आहे. शिक्षेच्या भीतीने वाईट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शीलाचा अर्थ पापाचरण करण्याची भीती. नैष्कर्म्य म्हणजे ऐहिक सुखांचा त्याग. दान याचा अर्थ इतरांच्या भल्यासाठी त्या बदल्यात कोणत्या गोष्टीची अपेक्षा करता एखाद्याने आपली मालमत्ता, रक्त, अवयव व आपले प्राण देखील अर्पण करणे होय. वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न. मागे न फिरण्याच्या विचाराने आपण जी काही गोष्ट करण्यासाठी हाती घेतली असेल ती आपली सर्व शक्ती एकवटून पार पाडणे होय. शांती म्हणजे सहनशीलता होय. द्वेषाला उत्तर न देणे हे तिचे सार आहे.
कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो केवळ सहनशीलतेने शमतो. सत्य म्हणजे खरे बोलणे. कधीही खोटं न बोलण्याची सत्य ही बुद्धाची एक उत्कट इच्छा होय. त्याचे बोलणे सत्य असते व ते अन्य काही नसून केवळ सत्य असते. अधिष्ठान म्हणजे ध्येयापर्यंत पोचण्यासाठी केलेले ठाम निर्धार होय. मैत्री ही शत्रू व मित्र, प्राणी व मनुष्य अशा सर्व प्राण्यांना समावणारी मैत्रीची भावना होय. उपेक्षा ही उदासीनतेहून भिन्न अशी अलिप्तता होय. ही मनाची एक अवस्था आहे. त्या अवस्थेत कोणतीही आवड किंवा नावड नसते. परिणामाने विचलित न होता त्याचा पाठपुरवठा करीत राहण्याची ती अवस्था होय. हे सद्गुण आपण पराकाष्ठेने आपल्या आचरणात आणले पाहिजेत. म्हणूनच त्यांना पारमिता अर्थातच पूर्णतेची अवस्था असे म्हणतात. जगातील दुःख व दैन्य संपुष्टात आणण्यासाठी बुद्धाने त्याच्या संबोधनाची फलश्रुती म्हणून अधिकारवाणीने प्रतिपादन केलेले हा धम्मोपदेश आहे. बुद्धाने स्वीकारलेली साधने ही माणसाने अर्थातच स्वच्छेने प्रज्ञा व शील याचा सन्मार्ग अनुसरण आपले नैतिक आचरण बदलावे व मतानंतर घडवून आणावे यासाठी होती, हे स्पष्ट आहे. साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने तितकीच स्पष्ट, अपुरी व झटपट अंमलात येणारी आहेत. ती म्हणजे पहिलं हिंसा आणि दुसरं म्हणजे कामगारांची हुकुमशाही. साम्यवाद प्रस्थापित करण्याची केवळ हीच दोन साधने आहेत असे साम्यवादी म्हणतात. पहिले साधन हिंसा आहे. विद्यमान पद्धती मोडून टिकण्यासाठी त्याशिवाय दुसरी कोणत्याही गोष्टी पर्याप्त ठरणार नाही. दुसरे साधन कामगाराची हुकुमशाही आहे. साम्यवाद अर्थातच नवीन आणण्यासाठी त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही. बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील साम्य व भेद आता स्पष्ट झालेले आहे. दोघांचे ध्येय समान आहेत. भेद मात्र साधनाबाबत आहे. 6. साधनांचे मूल्यमापन. आपण आता साधनांच्या मूल्यमापनाकडे वळू. कोणाची साधने श्रेष्ठ असून ती साधने दीर्घकाळ टिकून राहतील हे आपण विचारात घेतले पाहिजे. तथापि दोन्ही बाजूस काही गैरसमज आहेत, ते काढून टाकणे आवश्यक आहे. हिंसेचा मुद्दा घ्या. हिंसेच्या केवळ कल्पनेने ज्यांचा थरकाप उडतो असे अनेक लोक आहेत, परंतु ही केवळ एक भावना आहे. एकंदरीत पाहता हिंसे वाचून चालू शकणार नाही. बिगर साम्यवादी देशामध्ये देखील खुन्याला फाशी देण्यात येते. फाशी देणे हे हिंसा करण्यासारखे नाही काय? बिगर साम्यवादी देशाबरोबर युद्ध करतात. लाख ठार केले जातात. ही हिंसा नाही काय? जर एखाद्या संपत्तीच्या मालकाला जर त्याची मालिकी बाकीच्या लोकांना दुःखात लोटत असेल तर का ठार करण्यात येऊ नये? संपत्तीच्या मालकाचा अपवाद करण्याचे कोणतेही कारण नाही. खाजगी संपत्ती पवित्र म्हणून कोणी का मानावी? बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होता, परंतु तो न्यायाच्याही बाजूला होता. जेथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशालीच्या मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्याच्या संवादातून उत्तमरित्या दर्शवली गेली आहे. बुद्ध ही अहिंसेचा उपदेश करीत असल्याचे समजल्यावरून सिंह सेनापती त्याच्याकडे गेला व त्याने असे विचारले, भगवान अहिंसेचा उपदेश करतात, याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये असा उपदेश करतात काय? आमच्या बायका मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये असा उपदेश भगवान करतात काय? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून हानी सोसावी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय?
बुद्धाने उत्तर दिले, मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि निरपराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे. न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. तेथे शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणारा न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्याला अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय अर्थातच अयशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरू करतो त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल पण ते स्वार्थी हेतूंसाठी असता कामा नये. प्रोफेसर जॉन ड्यू यांनी आवर्जून मांडलेल्या कारणांसारखीच हिंसेच्या विरोधात अर्थात इतरही कारणे आहेत जे असे सांगतात की साध्य हे साधनांना योग्य ठरविते. हे नैतिकदृष्ट्या विकृत तत्व आहे. त्यांचा समाचार घेताना ड्यूनी योग्यच विचारले आहे की साध्य जर साधनांना योग्य ठरवू शकणार नसेल तर कोण योग्य ठरवू शकेल. केवळ साध्यच असे असू शकते की साधनांना योग्य ठरवू शकते. साध्यच केवळ साधनांना योग्य ठरवू शकते यास बहुधा बुद्धाने मान्यता दिली असती. दुसरी कोणती शक्यता होती? आणि जर साधण्याने हिंसा ही योग्य ठरली असेल तर नजरेसमोरचे साध्य करण्यासाठी हिंसा ही न्याय साधन असेल असे तो म्हणाला असता. जर बळ हे त्या साध्यासाठी एकमेव साधन असते तर संपत्तीच्या मालकांना बळाच्या वापरातून त्याने निश्चितच वगळले नसते. अशा प्रकारे साध्यासाठी असलेले त्याची साधने ही वेगळी होती असे आपणास दिसून येईल. प्रोफेसर ड्यू यांनी दर्शविल्याप्रमाणे हिंसा हे केवळ बळाचा वापर करण्याचे दुसरे नाव आहे. आणि जर हिंसा ही सृजनात्मक प्रयोजनासाठी वापरणे आवश्यक असले तरी ऊर्जा म्हणून बळाचा वापर आणि हिंसा म्हणून बळाचा वापर यामध्ये भेद हा केलाच पाहिजे. एक साध्य प्राप्त करताना जी गोष्ट नष्ट करावयाची योजले असेल तिच्याबरोबर असलेल्या इतर अनेक साध्यांचाही नाश अंतर्भूत असतो. बळाचा वापर अशा प्रकारे नियंत्रित असला पाहिजे की एक वाईट गोष्ट नष्ट करताना शक्य होतील तितकी इतर अनेक साध्ये वाचविली जावीत. बुद्धांची अहिंसा ही जैन धर्माचा संस्थापक महावीर त्याने उपदेशलेल्या अहिंसेसारखी टोकाची नव्हती. त्याने फक्त ऊर्जा म्हणून करण्यात येणाऱ्या बळाच्या वापराला परवानगी दिली असती. अहिंसा हे अनिर्बंध तत्व आहे असा प्रचार साम्यवादी करतात. बुद्धाचा त्यास सक्त विरोध होता. हुकुमशाहीच्या बाबतीत सांगावयाचे तर बुद्धाला कसलीच हुकुमशाही मान्य झाली नसती. तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला व प्रजासत्ताकवादी म्हणूनच मरण पावला. त्याच्या जीवनकाळात 14 राजसत्ताक राज्ये व 4 प्रजासत्ताकवादी राज्ये होती. तो शाक्यांपैकी होता आणि शाक्यांचे राज्य प्रजासत्ताक होते. वैशाली हे त्याचे दुसरे घर होते. ते प्रजासत्ताक असल्यामुळे त्याला वैशालीबद्दल अत्यंत प्रेम वाटत असे. महापरिनिर्वाणाआधीच त्याचा वर्षवास त्याने वैशालीत घालविला. हा वर्षवास पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या इच्छेनुसार वैशाली सोडण्याचे व अन्यत्र जाण्याचे ठरविले. काही अंतर चालून गेल्यावर त्याने वैशालीकडे मागे वळून पाहिले व आनंदाला म्हणाला, तथागताला वैशालीचे हे अखेरचे दर्शन आहे. इतके त्याला या प्रजासत्ताकाबद्दल प्रेम वाटतच होते. तो पूर्णपणे समतावादी होता. सुरुवातीला भिक्षू स्वतः बुद्ध देखील चिंध्यांपासून बनविलेले वस्त्र वापरीत. सरंजामदारी वर्गाला संघात सामील होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा नियम घालून देण्यात आला होता. पुढे महाभिक्षुक जीवकाचे संपूर्ण
कपडापासून बनविलेले एक वस्त्र बुद्धाला अर्थातच प्रेमाने स्वीकारायला लावले. बुद्धाने तत्काळ नियम बदलला व तो सर्व भिक्षूंनाही लागू केला. भिक्षूंनी संघात सामील झालेल्या बुद्धाची माता प्रजापती गौतमी हिने एकदा बुद्धाला थंडीची बाधा झाल्याचे ऐकले. तिने लगेच त्याच्यासाठी एक लोकरी पट्टा विणायला सुरुवात केली. तो विणून झाल्यावर ती बुद्धाकडे घेऊन गेली व तिने त्याला तो घालण्याची विनंती केली. परंतु जर ते दान असेल तर ते सर्व संघाला दिलेले दान असले पाहिजे. ते संघाच्या कुणा व्यक्तिगत सदस्यासाठी असता कामा नये असे म्हणून त्याने ते स्वीकारण्यास नकार दिला. तिने पुन्हा पुन्हा विनंती केली परंतु त्याने तो घेण्यास नकार दिला. भिक्षू संघाची रचना अत्यंत समतावादी होती. बुद्ध स्वतः केवळ भिक्षूंपैकी एक होता. तसेच तो संसदेच्या सदस्यांमध्ये पंतप्रधानासारखा होता. तो कधीच हुकुमशहा नव्हता. संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघाचा प्रमुख म्हणून कुणाला तरी नेमवावे अशी त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला 2दा विनंती करण्यात आली होती. परंतु त्याने हुकुमशहा होण्यास नकार दिला व हुकुमशहा नेमण्यासही नकार दिला. साधनांच्या मूल्याविषयी काय? कोणाची साधने श्रेष्ठ आहेत व चिरकाल टिकणार आहेत? साम्यवाद्यांनी त्याने मौल्यवान साध्य प्राप्त करताना इतर मौल्यवान साध्यांचा नाश केला नाही असे ते म्हणू शकतात काय? त्यांनी खाजगी मालमत्ता नष्ट केली आहे हे मौल्यवान साध्य असल्याचे गृहीत धरून ते प्राप्त करण्याची प्रक्रियेत साम्यवाद्यांनी इतर मौल्यवान साध्य नष्ट केलेली नाहीत असे ते म्हणून शकतात काय? त्यांचे साध्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी कित्येक लोकांना ठार केले. मानवी जीवनाला कोणतेच मोल नाही काय? त्यांना मालकाचा प्राण घेता मालमत्ता घेता येऊ शकली नसती काय? आता हुकुमशाहीचा विचार करूया. क्रांती ही कायमची क्रांती बनविणे हे हुकुमशाहीचे साध्य आहे. हे एक मौल्यवान साध्य आहे. परंतु हे प्राप्त करताना त्यांनी इतर मौल्यवान साध्य नष्ट केली नाहीत असे साम्यवादी म्हणू शकतात काय? स्वातंत्र्याचा अभाव अथवा संसदीय शासनाचा अभाव अशी हुकुमशाहीची व्याख्या नेहमी करण्यात येते. दोन्ही अर्थ तितकेसे सुस्पष्ट नाहीत. जेथे संसदीय शासन आहे तेथे देखील स्वातंत्र्य नाही, कारण कायद्याचा अर्थ स्वातंत्र्याचा अभाव असाच आहे. येथे हुकुमशाही व संसदीय शासन यामध्ये फरक आढळतो. संसदीय शासन संस्थेत प्रत्येक नागरिकाला शासनाने लादलेल्या निर्बंधावर टीका करण्याचा हक्क असतो. संसदीय शासन संस्थेत तुम्हाला कर्तव्य आहे व हक्क आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचे कर्तव्य आणि कायद्यावर टीका करण्याचा हक्क आहे. हुकुमशाहीत केवळ पालन करणे एवढेच कर्तव्य आहे, परंतु तिच्यावर टीका करण्याचा हक्क नाही. 7. कोणाची साधने अधिक परिणामकारक व टिकाऊ आहेत? आता आपण कोणती साधने अधिक टिकणारी आहेत याचा विचार करूया. बळाने चालणारे शासन आणि नैतिक भावनांनी चालणारे शासन यापैकी कोणी एकाची निवड करावी लागेल. बर्कने म्हटल्यानुसार बळ हे कायमस्वरूपी टिकणारे साधन असू शकत नाही. अमेरिकेशी समेट करण्यासंदर्भातील त्याच्या भाषणात त्याने ही धोक्याची सूचना दिली आहे. महाशय, केवळ बळाचा वापर हा तात्पुरता टिकणारा आहे ही गोष्ट सांगण्यास मला परवानगी असावी. तो वापर क्षणभर ताब्यात आणील, पण पुन्हा ताब्यात आणण्याची आवश्यकता तो नाहीशी करत नाही. आणि अशा प्रकारे जे राष्ट्र कायमचे जिंकलेले असेल त्या राष्ट्रावर शासन चालत नाही. माझा यापुढील आक्षेप त्याच्या अनिश्चिततेबाबत आहे. दहशत ही नेहमीच बळाचा परिणाम असते असे नाही, व शस्त्रसज्जता हा विजय असत नाही. तुम्ही जर विजयी झाला नाहीत तर तुम्हाला पर्याय नसेल, कारण समेट
अयशस्वी ठरल्यावर बळाचा वापर करणे एवढाच मार्ग उरतो. परंतु बळाचा वापर अयशस्वी ठरल्यावर यापुढे समेटाचा कसलीच आशा उरित नाही. सत्ता व अधिकार कधीकधी सदयतेने ठरल्यावर यापुढे समेटाची कसलीच आशा उरित नाही. सत्ता व अधिकार कधीकधी सदयतेने मिळतात, परंतु दारुण व पराजित हिंसेकडून त्यांची कधीच भीक मागितली जाऊ शकत नाही. बळाविषयी आणखी एक आक्षेप असा आहे की आपले साध्य टिकावून ठेवण्याच्या बळजबरीच्या हरेक प्रयत्नांमुळे आपण आपले साध्य बिघडवून टाकतो. त्यामुळे आपण ज्या गोष्टीसाठी लढतो नि अपयशी ठरतो, ती गोष्ट आपण पुन्हा मिळवू शकलो तर ती मूल्य हरवली, बुडीत स्पर्धेत वाया गेलेली व वापरलेली असते. भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात बुद्धाने सदाचरणाचा नियम आणि दंडशक्तीचा म्हणजेच विधीचा नियम यामध्ये फरक दाखविला होता. भिक्षू संघाला उद्देशून तो म्हणाला होता, फार वर्षांपूर्वी हे बंधूंनो, दृढ नेमी नावाच्या न्यायाने राज्य करणारा राजा, सार्वभौम अधिपती, विजेता, लोकांचा रक्षण करता राज्य करीत असलेला एक साम्राज्य होते. तो धर्मचक्र प्रवर्तक होता. या समुद्रवेशित पृथ्वीला या धर्मतत्वाचा तिसरा भाग म्हणजे निब्बाणाचा सिद्धांत होय. निब्बाणाचा सिद्धांत हा आर्य अष्टांगिक मार्गाचा अविभाज्य भाग आहे. निब्बाणाशिवाय आर्य अष्टांगिक मार्गाची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. आर्य अष्टांगिक मार्ग ओळखण्याचा मार्ग कोणत्या अडचणी येतात हे निब्बाणाचा सिद्धांत सांगतो. या अडचणांपैकी मुख्य अडचणी 10 आहेत. बुद्धाने त्यांना 10 असाव अर्थातच आश्रव, बंधने अथवा अडथळे असे म्हटले आहे. पहिला अडथळा स्वतःविषयी भ्रम हा आहे. जोपर्यंत माणूस हा पूर्णपणे स्वतःपुरता जगत असेल, जोपर्यंत तो स्वतःच्या अंतःकरणातील तीव्र इच्छांचे समाधान करण्याचा पोकळ कल्पना करून प्रत्येक दिखाऊ वस्तूंच्या मागे लागला असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी कोणताही मार्ग आर्य मार्ग नाही. अमर्याद विश्वाचा तो केवळ एक लहानसा भाग आहे. या वस्तुस्थितीने जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हाच त्याचे तात्पुरते व्यक्तित्व ही किती अनित्य गोष्ट आहे हे तो ओळखू लागेल तेव्हाच तो सत्याच्या खडतड मार्गावर पाऊल टाकू शकेल. दुसरा अडथळा शंका व अनिश्चय अर्थातच विचिकित्सा उर्फ विचिकित्सा होय. जेव्हा अस्तित्वाच्या महान गूढविषयी प्रत्येक व्यक्तित्वाच्या आश्वासतेविषयी माणसाचे डोळे उघडतील तेव्हा शंका व अनिश्चय यांचा त्यांच्या कृतीवर परिणाम अर्थातच हल्ला होणे संभवनीय आहे. करावे की करू नये, नाही तर माझे सर्व व्यक्तित्व हे क्षणभंगूरच आहे. मग एखादी गोष्ट का करावी व न करावी अशा प्रश्नांनी त्याला अनिश्चयी व निष्क्रिय बनविले जाते. परंतु जीवनात ते चालणार नाही. गुरुची शिकवण अनुसरण्यासाठी, सत्य स्वीकारण्यासाठी व लढ्यात उतरण्यासाठी त्याने मनाची तयारी केलीच पाहिजे, नाहीतर त्याला याहून अधिक काहीच प्राप्त होणार नाही. तिसरा अडथळा संस्कार अर्थातच धर्मविधी. हे व्रत विकल्य यांच्या कार्यसिद्धीवर अवलंबून राहणे अर्थातच सलीबत्त परामास उर्फ शील व्रत परामर्श हा आहे. म्हणून धार्मिक विधीचे स्तोम माजविण्यासाठी व कोणत्याही बाह्यकृती कोणतेही पौरोहिताचे प्रस्थ व पवित्र व्रत वैकल्य यांचा त्याला पराक्रमाने किंवा तलवारीने नव्हे तर सदाचारणाने जिंकून तो या पृथ्वीवर सम्राट म्हणून जगला. मग बंधूंनो, अनेक वर्षानंतर सहस्त्रावधी वर्षानंतर दृढनेमी राजाने एका माणसाला अशी आज्ञा केली. दिव्य चक्र थोडेसे बुडाले आहे, हे त्याच्या जागेपासून थोडेसे ढळले आहे असे वाटते, तरी पाहून येऊन मला सांग. तेव्हा शेकडो वर्षांनी दिव्य चक्र त्याच्या जागेपासून ढळले आहे
हे पाहिल्यावर तो माणूस दृढ नेमी राजाकडे गेला आणि म्हणाला, दिव्यचक्र बुडाले आहे व आपल्या जागेपासून ढळले आहे. हे महाराज, खरे आहे. बंधूंनो, दृढ नेमी राजाने त्याच्या ज्येष्ठ राजपुत्राला त्यासाठी बोलावले व म्हटले, प्रिय मुला, पहा, माझे दिव्य चक्र थोडेसे बुडाले आहे. ते त्याच्या जागेपासून ढळले आहे. मला असे सांगण्यात आले आहे, जर चक्र परावर्तित करणाऱ्या राजाचे दिव्य चक्र बुडाले अथवा ते त्याच्या जागेपासून ढळले तर राजा फार काळ जगणार नाही. मी माझा पूर्ण मानवी ऐहिक आनंद उपभोगला आहे. आता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याची वेळ झाली आहे. प्रिय मुला, ये समुद्रवेष्टित अशा या पृथ्वीचा ताबा घे. मी दाढी मिशी काढून, मुंडन करून आणि काश्य वस्त्रे परिधान करून घरातून बेघर अवस्थेत जात आहे. अशा प्रकारे बंधूंनो, दृढ नेमी राजाने त्याच्या थोरल्या मुलास रीतसर गादीवर बसवले व नंतर आपली दाढी मिशी काढून मुंडन केले, काश्यवस्त्र परिधान केले व तो घरातून बेघर अवस्थेत गेला. परंतु तो राजसन्यासी गेल्यानंतर 7व्या दिवशी ते दिव्य चक्र अदृश्य झाले. मग एक माणूस राजाकडे आला व त्याला म्हणाला, हे राजा, दिव्य चक्र अदृश्य झाले हे खरे आहे. हे बंधूंनो, मग तो राजा अतिशय व्याकुळ झाला, दुःखी झाला आणि मग तो राजसन्याशाकडे गेला व त्याला म्हणाला, महाराज, हे खरे आहे, दिव्य चक्र अदृश्य झाले आहे. आणि अभिषिक्त राजाला असे बोलताना पाहून राजसन्याशाने त्याला उत्तर दिले, प्रिय मुला, दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून दुःख करू नको किंवा दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून व्यथित होऊ नको. दिव्यचक्र हे प्रिय मुला पित्याकडून वारशाने मिळत नसते, परंतु प्रिय मुला चक्र प्रवर्तकांच्या प्रवर्तनाप्रमाणे म्हणजे जगाचे खरे सम्राट म्हणून त्यांच्यासमोर मांडलेल्या कर्तव्याच्या उद्दाट ध्येयानुसार केलेली कृती. खरोखर तू ते प्रवर्तित कर. मग तू जर धर्मचक्र प्रवर्तक सम्राटाचे कर्तव्य पार पाडलेस आणि मुख्य वरिष्ठ दालनात शुचिभूत होऊन धर्म प्रवर्चने चालू ठेवलीस तर दिव्य चक्र त्याच्या हजारो आर्यांसह, धावेसह, मन्यासह व त्याच्या संपूर्ण भंगासह प्रकट होईल. परंतु पिताजी, चक्रवर्ती सम्राटाची कर्तव्ये कोणती? प्रियपुत्रा, तू धर्मध्वज, धर्मपताका अर्थातच धर्मकेतू असल्यामुळे धर्माला, सत्य व सदाचाराच्या नियमाला तू मान देऊन, आदर देऊन व पूज्य भाव दाखवून त्यास वंदन करून, पवित्र मानून, त्याचा आदर घेऊन तुझ्या जनतेची, सैन्याची, उमरावांची, दासांची, ब्राह्मणांची व गृहस्थांची, नगरांची व नगरवासियांची, धार्मिक जगताची आणि पशु पक्ष्यांची योग्य काळजी घे व त्यांना संरक्षण दे. तुझ्या राज्यात दुष्कृत्या अर्थातच अधम्म घडू नये. तुझ्या राज्यात जे कोणी निर्धन असतील त्यांना धन देण्यात यावे. आणि प्रिय पुत्रा, जेव्हा तुझ्या राज्यातील धर्मजीवी माणसे अर्थातच श्रमण आणि ब्राह्मण निष्काळजीपणा सोडून इंद्रियांना उन्मत्त करण्यापासून विरत आत्मशमन करून प्रत्येक जण स्वतःचे संरक्षण करून वेळोवेळी तुझ्याकडे येतील आणि चांगले काय व वाईट काय, कशाला गुन्हा म्हणावा, कशाला गुन्हा म्हणू नये, काय करावा अर्थातच काय करावे व काय करू नये, कोणती कृत्ये दीर्घकाळ अथवा अल्पकाळ दुःखाला कारण ठरतील याविषयी प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना काय सांगायचे आहे ते तू ऐक. तू त्यांना दुष्कृत्या करण्यापासून परावृत्त
कर आणि सत्कृत्य हाती घेण्यास त्यांना आज्ञा कर. प्रिय पुत्रा, जगाच्या सम्राटाचे हे आर्य कर्तव्य आहे. तसेच होईल. महाराजाने अभिषिक्त राजाला उत्तर दिले व त्याच्या आज्ञेचे पालन करून सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडले. त्याने अशी वर्तवणूक केल्यावर पूर्ण चंद्राच्या आनंद उत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊन उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला तेव्हा हजारो आरे, धावा, मणी व इतर सर्व भागांसह दिव्य चक्र स्वयं प्रकट झाले. ते पाहिल्यावर राजाच्या मनात आले, मला असे सांगण्यात आले होते की अशा प्रसंगी ज्या राजासमोर दिव्य चक्र पूर्णपणे प्रगट होते तो राजा चक्रवर्ती सम्राट बनतो. मी देखील त्याप्रमाणे जगाचा सम्राट बनतो. मग बंधूंनो, राजा त्याच्या आसनावरून उठला आणि एका खांद्यावरील वस्त्र काढून आपल्या डाव्या हातात त्याने झारी घेतली आणि उजव्या हातात दिव्य चक्रावर पाणी शिडवत तो म्हणाला, हे चक्रदेव पुढे गोल फिर. हे चक्रदेवा पुढे जा व विजय प्राप्त कर. मग बंधूंनो, पूर्व प्रदेशाकडे धर्मचक्र पुढे गोल फिरत गेले व चक्रवर्ती राजा आपले सैन्य, घोडे, रथ, हत्ती व सेवक यांच्यासह त्याच्या मागोमागे गेला. आणि ज्या कुण्या ठिकाणी बंधूंनो ते चक्र जेथे थांबले तेथे विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाने त्याच्या चतुरंग सैन्यासह तळ ठोकला. तेव्हा पूर्व प्रदेशातील प्रतिस्पर्धी राजे सार्वभौम राजाकडे आले व म्हणाले, यावे हे शक्तिशाली राजा, तुझे स्वागत असो. हे शक्तिशाली राजा, हे सर्व तुझे आहे. हे शक्तिशाली राजा, आम्हाला धर्मोपदेश दे. तेव्हा सार्वभौम श्रेष्ठ योद्धा असलेला राजा म्हणाला, तुम्ही कोणत्याही प्राणी मात्राची हत्या करता कामा नये. जे दिले गेले नाही ते तुम्ही घेता कामा नये. तुम्ही शारीरिक विषय वासना चुकीच्या मार्गाने भागवता कामा नये. तुम्ही खोटे बोलता कामा नये. तुम्ही कसलेच मादक पेय प्राशन करता कामा नये. तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तुमच्या इच्छेप्रमाणे उपभोग घ्या. मग बंधूंनो, दिव्य चक्र पूर्व समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले व दक्षिण प्रदेशाकडे गोल फिरत गेले. आणि पूर्वेला घडले त्याप्रमाणे तेथेही सर्व काही उघडले. अर्थातच उघडले नाही, सर्व काही घडले. आणि अशाच पद्धतीने दिव्य चक्र समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले आणि पश्चिम प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि उत्तरेकडील प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि तेथे देखील दक्षिणेत व पश्चिमेत घडले तसेच घडले. मग दिव्य चक्र जेव्हा समुद्रसीमा असलेल्या संपूर्ण जगावर विजय मिळवित पुढे गेले तेव्हा ते राजधानीत परत आले व उभे राहिले. असे की कुणाला ते अर्थातच न्यायदानाच्या सभागृहापुढे जगाचा सम्राट असलेल्या चक्रवर्ती राजाच्या आतील वाड्याची तोंडाशी आपल्या दीप्तीने प्रकाश देत स्थिर केले आहे असे वाटावे. व बंधूंनो, चक्रवर्ती सम्राट असलेल्या विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या दुसऱ्या राजाने आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या आणि सहाव्या आणि सातव्या राजाने देखील अनेक वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर, हजारो वर्षानंतर माणसाला अशी आज्ञा केली, तू जर दिव्यचक्र बुडाले आहे, त्याचे जागेपासून ढळले आहे असे पाहिलेस तर मला कळव. महाराज तसेच करीन, त्या माणसाने उत्तर दिले. अशा प्रकारे अनेक वर्षांनी, शेकडो वर्षांनी त्या माणसाने पाहिले की दिव्यचक्र बुडाले आहे, त्याच्या जागेपासून ढळले आहे. आणि असे पाहिल्यावर विजेता श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाकडे तो गेला व तसे त्याने राजाला सांगितले. मग त्या दृढ नेमी राजाने जे केले तेच त्या राजाने केले. आणि सातव्या दिवशी राजसन्यासी पुढे निघून गेल्यावर ते दिव्यचक्र पुन्हा अदृश्य झाले. मग एका माणसाने राजाकडे जाऊन त्याला तसे सांगितले. तेव्हा दिव्यचक्र अदृश्य झाल्याने राजा चिंताक्रांत झाला व दुःखाने व्यथित झाला. परंतु सम्राट श्रेष्ठ योद्धा
आर्य कर्तव्या संबंधात त्याने संन्यासी राजाला विचारले नाही, परंतु खरोखर त्याने त्याच्या जनतेवर मनमानीपणाने राज्य केले आणि अशा प्रकारे त्यांच्यावर जसे राज्य करण्यात आले होते त्याहून वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर राज्य करण्यात आले. त्यामुळे ज्यांनी सम्राट राजाचे आर्य कर्तव्य पार पाडले होते अशा आधीच्या राजांच्या अधिपत्याखाली जशी त्याची भरभराट झाली होती तशी त्यांची भरभराट झाली नाही. मग बंधूंनो, मंत्री व सरदार, खजिनदार, रक्षक व द्वारपाल तसेच साधू वृत्तीने जगणारे लोक राजाकडे आले व त्याला म्हणाले, हे राजा, आधीचे राजे कर्तव्य पार पाडत असताना तुझ्या जनतेवर ज्या पद्धतीने राज्य करीत त्याहून वेगळ्या पद्धतीने तू मनमानीपणाने त्यांच्यावर राज्य करीत असल्याने जनतेची भरभराट होत नाही. सम्राट राजाच्या आर्य कर्तव्याने ज्ञान असलेल्या मंत्री व सरदार, खजिनदार, रक्षक व द्वारपाल व साधू वृत्तीने जगणारे आम्ही श्रमण व ब्राह्मण असे दोन्हीही प्रकारचे लोक आता तुझ्या राज्यात आहोत. तेव्हा हे राजा, कर्तव्याबाबत आमचा सल्ला घे. तू असे विचारल्यावर आम्ही ते कर्तव्य तुला सांगू. मग बंधूंनो, त्या राजाने मंत्र्यांची व इतर बाकी सर्वांची एकत्रित परिषद बोलावली व त्यांना सम्राट श्रेष्ठ योद्धाच्या आर्य कर्तव्याविषयी विचारले व त्यांनी ते त्याला सांगितले आणि त्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर योग्य देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. परंतु निर्धनांना त्याने धन दिले नाही व असे न केल्या कारणाने गरिबी सर्वत्र वाढली. गरिबी अशा प्रकारे जेव्हा भरमसाठ वाढली तेव्हा एका माणसाने जे त्याला देण्यात आलेले नव्हते ते घेतले. त्यालाच लोक चोरी म्हणत. त्याला राजाच्या सेवकांनी पकडून राजासमोर आणले व म्हणाले, हे राजा, या माणसाने जे त्याला देण्यात आलेले नाही ते घेतले आहे व ती चोरी आहे. त्यावर राजा त्या माणसाला म्हणाला, काय रे, हे खरे आहे काय? कोणत्या माणसाने तुला दिलेले नाही ते तू घेतलेले आहेस, त्यामुळे लोक ज्याला चोरी म्हणतात ती तू केली आहेस? महाराज, हे खरे आहे, परंतु का? महाराज, मला जगण्यासाठी कोणतेही साधन नाही. तेव्हा राजाने त्या माणसाला धन दिले व म्हटले, या धनाने तू स्वतःचा निर्वाह कर, तसेच तुझ्या मातापितांच्या व पत्नी मुलांचे पालनपोषण करून तुझ्या चरितार्थ चालव. मग बंधूंनो, दुसऱ्या एका माणसाने जे त्याला देण्यात आले नव्हते ते चोरी करून घेतले. त्याला त्यांनी पकडले, राजासमोर आणले व राजाला सांगितले. आणि राजा आधीच्या माणसाला जसा म्हणाला व त्याने त्याला जशी वागणूक दिली तसा याही माणसाला म्हणाला व तशीच वागणूक दिली. मग बंधूंनो, लोकांनी असे ऐकले की चोरी करून ज्यांनी त्यांना न दिलेले घेतले होते त्यांना राजा धन देत आहे. आणि हे ऐकल्यावर त्यांनी असा विचार केला की आपणास जे देण्यात आले नाही ते आपण चोरी करून घ्यावे. मग एका माणसाने तसे केले आणि त्याला राजाच्या सेवकांनी पकडले. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. तेव्हा चोरी का केली होती असे राजाने त्याला विचारले. अर्थातच अगोदरच्या प्रमाणे विचारले, कारण महाराज, मी माझ्या चरितार्थ चालवू शकत नाही. तेव्हा राजाने विचार केला, मी जर कोणी चोरी करून त्याला न दिलेले घेत असेल, अशा कोणालाही धन दिले तर त्यामुळे या गोष्टीला पूर्ण पायबंद घातला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्याच्या शिरच्छेद केला पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या सेवकांना बोलावले व म्हटले, तर तुम्ही असे करा, या माणसाचे हातपाय मजबूत दोराने पाठीमागून घट्ट बांधा व त्याच्या डोक्याचे मुंडन करा. जोरजोराने नगारे वाजवून त्याला रस्ती गल्ली बोळातून सर्वत्र फिरवा. त्याला दक्षिण दरवाजातून बाहेर काढून नगराच्या दक्षिण बाजूस न्या व त्याचा कायमचा बंदोबस्त करा. त्याला परमोच्च शिक्षा द्या व त्याचा शरीरच्छेद करा. होय महाराज, तसेच करू, त्या सेवकांनी उत्तर दिले व आज्ञा पार पाडली. तेव्हा बंधूंनो, लोकांनी असे ऐकले आहे की जो कोणी चोरी करून त्यांना न दिलेले घेतात
त्यांना अशा प्रकारे मृत्यूदंड मिळतो. आणि असे ऐकल्यावर त्यांनी विचार केला, धारदार तलवारी आपल्याकडे तयार ठेवाव्यात आणि आपणास जे दिले गेले नाही ते आपण ज्यांच्याकडून घेता ते त्यास काहीही म्हणतो, त्यांचा आपण शेवट घडवून आणावा, त्यांना परमोच्च शिक्षा द्यावी व त्यांच्या परिच्छेद करावा. आणि त्यांनी धारदार तलवार घेतल्या व गाव नगर जनपदे लुटण्यासाठी व महामार्गावर वाटमारी करण्यासाठी ते पुढे आले. आणि मग ज्यांना त्यांनी लुटले त्यांना परिच्छेद करून संपविले. अशा प्रकारे बंधूंनो, निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढल्यामुळे चोरी करण्याचे प्रमाण वाढले. चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हिंसा फोफावल्यामुळे प्राणघात ही सामान्य गोष्ट बनली. खून वारंवार झाल्याने त्या माणसाचा जीवनकाल आणि त्याचे सौजन्य हे दोन्हीही संपुष्टात आले. मग बंधूंनो, त्यानंतरच्या काळात माणसांमधील काहींनी त्यांना जे दिलेले नाही ते चोरी करून घेतले आणि इतरांप्रमाणे त्यांच्यावर जरी राजासमोर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही चोरी केली आहे काय, हे खरे आहे काय, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, नाही महाराज, हे जाणून बुजून खोटे बोलत आहे. अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे खोटे बोलणे ही सामान्य गोष्ट होईपर्यंत गरिबी, चोरी, हिंसा, खून यात बेसुमार वाढ झाली. तसेच एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या माणसाविषयी चहाडी करताना अशा मनात राजाकडे तक्रार केली. आणि अशा प्रकारे बंधूंनो, निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली. चोरी, हिंसा, खून, खोटं बोलणे, चहाडी करणे व अमर्याद वाढले. खोटे बोलण्यामुळे व्यभिचार वाढला. अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात आल्यामुळे गरिबी, चोरी, हिंसा, खून, खोटे बोलणे, चहाडी करणे, अनैतिकता बेसुमार वाढली. बंधूंनो, त्यांच्यामध्ये 3 गोष्टी वेगाने वाढल्या. निषिद्ध नात्यांअंतर्गत व्यभिचार, दुष्ट लोभ व विकृत हाव. मग या गोष्टी वेगाने वाढल्या. मातापित्यांविषयी आदर नष्ट झाला. साधू वृत्तीच्या मनाविषयी धार्मिक सद्भावना नष्ट झाली आणि कुलप्रमुखाविषयी अनादर निर्माण झाला. बंधूंनो, असा काळ येईल की तेव्हा त्या लोकांच्या वंशजांचे आयुर्मान 10 वर्षांचे असेल आणि या आयुर्मानात माणसामध्ये कुमारिकांचे विवाहाचे वय 5 वर्ष असेल. अशा माणसामध्ये तूप, लोणी, तीळ, तेल, साखर, मीठ या प्रकारच्या चवी लोप पावतील. 10 अनैतिक वर्तनाने असणार नाही. नैतिक मार्गदर्शन वर्तनाने मार्ग अत्याधिक वाढतील. अशा मानव प्राण्यांमध्ये नीतीसाठी कोणताही शब्द असणार नाही. नैतिक मार्गदर्शन मिळणे अगदीच दुरापास्त असेल. आज जसा कुटुंब वात्सल्य मनाच्या माणसांना धर्माचरण करणाऱ्यांना व जे त्यांच्या कुळाच्या प्रमुख्याला आदर देतात त्यांना आदर दिला जातो व त्यांची प्रशंसा केली जाते, ज्याप्रमाणे मानव प्राण्यांमध्ये बंधूंनो, ज्यांच्यामध्ये कुटुंब वात्सल्याचा व दयेचा अभाव आहे आणि जे कुल प्रमुखाला कसलाही आदर देत नाही, त्यांचा आदर व प्रशंसा करण्यात येईल. बंधूंनो, अशा मानव प्राण्यांमध्ये माता किंवा मावशी किंवा मामी किंवा गुरुपत्नी हिच्याशी विवाह करणे निषिद्ध असावे. या प्रकारच्या विचारांची बूज राखली जाणार नाही. शेळ्या बकऱ्यांप्रमाणे, कोंबड्या डुकरांप्रमाणे, कोल्ह्या कुत्र्यांप्रमाणे जगात सैवराचार माजेल. अशा मानव प्राण्यांमध्ये बंधूंनो, परस्परात तीव्र शत्रुत्व हा नियम होईल. त्यांच्यात तीव्र दुष्टेच्छा, तीव्र वैरभाव, आईने तिच्या मुलाला, मुलाने त्याच्या पित्याला, भावाने भावाला,
भावाने बहिणीला, बहिणीने भावाला ठार मारण्याचे देखील भावनातिरेक विचार येतील. तसे करताना एखाद्या खेळाडूला तसे आपला खेळ पाहून वाटते त्याप्रमाणे त्यांना आनंद वाटेल. जेव्हा नैतिक शक्ती अयशस्वी ठरते व पाशवी शक्ती तिची जागा घेते तेव्हा जे काही घडते त्याचे हे बहुधा अत्यंत सुंदर चित्रण आहे. बुद्धाला अपेक्षित होते ते हे की प्रत्येक माणसाला नैतिकदृष्ट्या असे शिक्षण द्यावे की तो स्वतःच्या सदाचारणाच्या साम्राज्यासाठी एक सैनिक बने. 8. राज्याची शिथिलता किंवा समाप्ती. एक कायमची हुकुमशाही म्हणून राज्याविषयी असलेल्या साम्यवाद्यांचा सिद्धांत हा त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानातील एक कमकुवत दुवा असल्याचे साम्यवादी स्वतःच मान्य करतात. राज्य अखेरीस नष्ट होईल या युक्तिवादाचा ते आश्रय घेतात. त्यामुळे 2 प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. ते केव्हा नष्ट होईल? राज्य नष्ट झाल्यावर त्यांच्या जागी काय येईल? पहिल्या प्रश्नाला ते निश्चितच कालावधी देऊ शकत नाही. हुकुमशाही अल्प कालावधीसाठी चांगली असेलही आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठी देखील ती स्वागतार्ह गोष्ट असेलही, पण हुकुमशाहीने तिचे कार्य केल्यावर लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे व दगडधोंडे दूर केल्यानंतर व लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनविल्यानंतर तिने स्वतःच संपुष्टात का येऊ नये? अशोकाने उदाहरण घालून दिले नव्हते काय? त्याने कलिंग विरुद्ध हिंसा केली, परंतु त्यानंतर त्याने हिंसेचा पूर्णपणे त्याग केला. आजच्या आपल्या विजेत्यांनी जर त्यांच्या केवळ बळी ठरलेल्यांनाच निशस्त्र न करता स्वतःलाही निशस्त्र केले असते तर सर्व जगभर शांतता प्रस्थापित झाली असती. साम्यवाद्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. राज्य नष्ट झाल्यानंतर त्याची जागा कोण घेईल? हा प्रश्न राज्य केव्हा नष्ट होईल या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तथापि काही केल्या या प्रश्नाला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळलेले नाही. त्यानंतर हुकुमशाहीच्या जागी अराजक प्रयत्न निरर्थक आहे. तर ते बळाशिवाय कायम राखता येऊ शकत नसेल आणि साम्यवाद्यांना एकत्र ठेवणारे बळ परत काढून घेतल्यावर जर त्याचे पर्यवसान अराजकत होत असेल तर साम्यवादी राज्य काय कामाचे? बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राखू शकेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म होय. परंतु साम्यवाद्यांना धर्म हा वर्ज्य आहे आणि त्यांचा धर्माविषयीचा द्वेष इतका खोलवर रुजला आहे की ते कोणते धर्म साम्यवादाला सहाय्यक आहेत आणि कोणते धर्म तसे नाहीत यामध्ये भेद देखील करायला तयार नाहीत. साम्यवादांनी त्यांचा ख्रिस्ती धर्माविषयीचा द्वेष बौद्ध धर्मालाही लागू केला. त्या दोहोंमधील फरक तपासून पाहण्यासाठी ते थांबले नाहीत. साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्माविरुद्ध केलेले आरोप दुहेरी होता. ख्रिस्ती धर्माविरुद्ध त्यांचा पहिला आरोप हा होता की त्याने लोकांना परलोकात नेले आणि इहलोकात त्यांना गरिबी भोगायला लावली. या निबंधातील या आधीच्या भागात बौद्ध धर्मापासून घेतलेल्या अवतरणांवरून दिसून येऊ शकेल की असा आरोप बौद्ध धर्म विरुद्ध करता येऊ शकत नाही. साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्माविरुद्ध केलेला दुसराही आरोप बौद्ध धर्माविरुद्ध करता येऊ शकत नाही. या आरोपाचा सारांश धर्म ही लोकांसाठी अफू आहे या विधानाने देण्यात आला आहे. बायबलमध्ये दिसून येणाऱ्या पर्वतावरील प्रवचनावर हा आरोप आधारलेला आहे. पर्वतावरील प्रवचन गरिबाचे व दुर्बलतेचे उदात्तीकरण करते. ते गरिबांना व दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते. बुद्धाने आपल्या शिष्यांपैकी अनाथ पिंडक या शिष्याला
या विषयावर दिलेले प्रवचन मी पुढे देत आहे. एकदा भगवान राहत होते तेथे अनाथ पिंडक आला. आल्यावर त्याने भगवंताला वंदन केले व एका बाजूला बसून विचारले, कोणत्या गोष्टी गृहस्थाला स्वागतार्ह व आनंदायी व इष्ट परंतु दुष्प्राय असतात ते भगवंत सांगतील काय? भगवंतांनी त्यांच्यापुढे मांडलेला तो प्रश्न ऐकून घेतल्यावर म्हटले, अशा गोष्टींपैकी पहिली गोष्ट कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळविणे ही होय. दुसरी गोष्ट तुमचे नातेवाईक देखील त्यांची संपत्ती कायदेशीर मार्गाने मिळवितात का हे पाहणे ही होय. तिसरी गोष्ट दीर्घकाळ जगून वृद्धत्वाला पोचणे ही होय. चौथी गोष्ट सत्य ज्ञानाची प्राप्ती करणे ही होय. खरं तर या गोष्टी प्राप्त करण्यासाठी या जगात ज्या स्वागतार्ह आनंदायी इष्ट परंतु मिळविण्यासाठी कठीण आहेत अशा 4 शर्ती देखील त्याआधी येतात. त्या म्हणजे विश्वासाची इष्टसिद्धी, सद्गुणी वर्तनाची इष्टसिद्धी, उदारपणाची इष्टसिद्धी व ज्ञानाची इष्टसिद्धी. सद्गुणी वर्तनाची इष्टसिद्धी प्राण घेण्यापासून, चोरी करण्यापासून, व्यभिचारापासून, खोटे बोलण्यापासून व मादक पेय सेवन करण्यापासून अलिप्त ठेवते. जीवनात द्रव्य लोभाच्या कलंकापासून मनाने मुक्त असलेल्या दानशूर मुक्तहस्त दान देण्यात आनंद मानणाऱ्या ज्याला दान मानावे व जो दानास वाहिलेला आहे अशा गृहस्थामध्ये औदार्याची इष्टसिद्धी वसत असते. ज्ञानाचा इष्टसिद्धीत कशाचा अंतर्भाव होता? एखादा गृहस्थ असा असेल की त्याच्या मनावर द्रव्य लोभ, भाव, दुष्ट इच्छा, आळस, सुस्ती, विचलन व मनक्षोभ यांनी पगडा बसविलेला असतो. तसेच तो चुकीची कृत्ये करत असतो व जी करायला पाहिजेत तिकडे दुर्लक्ष करत असतो व तसे केल्याने ते सुखापासून, मनापासून वंचित झालेला असतो हे तो जाणतो. द्रव्यलोभ, लालसा, इष्ट इच्छा, आळस, सुस्ती, विचलन, मनक्षोभ व संशय हे मनाचे कलंक आहेत. ज्या गृहस्थाची अशी मनाची कलंकापासून मुक्तता होतो ते महाज्ञान, प्रचंड ज्ञान, स्वच्छ दृष्टी व पूर्ण ज्ञान प्राप्त करतो. अशा प्रकारे मोठ्या उद्योगशीलतेने मिळविलेली, बाहुसामर्थ्याने प्राप्त केलेली व निढळाच्या घामावर मिळवलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने व न्याय मार्गाने संपादन करणे ही मोठी इष्टसिद्धी आहे. तोच गृहस्थ स्वतःला सुखी व आनंदी बनवितो व पूर्ण समाधानी होतो. तसेच त्याचे आई वडील, पती पत्नी, मुले, सेवक व मजूर, मित्र व सोबती यांना देखील सुखी व आनंदी बनवितो व त्यांना देखील पूर्ण समाधान देतो. बळ काढून घेतल्यावर साम्यवाद कायम राखण्यासाठीच एक अंतिम उपाय म्हणून रशियन लोक बौद्ध धर्माकडे अजिबात लक्ष देत नाही असे दिसते. रशियन लोकांना त्यांच्या साम्यवादाचा वर्ग आहे, तर परंतु ते एक गोष्ट विसरतात की सर्व आश्चर्यातील आश्चर्य म्हणजे बुद्धाने संघामध्ये हुकुमशाही शिवाय साम्यवाद प्रस्थापित केला. तो अतिशय छोट्या प्रमाणातील साम्यवाद असेलही, परंतु तो हुकुमशाही शिवाय असलेला साम्यवाद होता व हे आश्चर्य लेनिनला सुद्धा करता आले नाही. बुद्धाला मार्ग वेगळा होता. त्याला मार्ग माणसाचे मन बदलविण्याचा, माणसाचा स्वभाव बदलविण्याचा होता, जेणेकरून माणूस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा आगर, जबरदस्तीचा वापर न करता करील. माणसाचा स्वभाव बदलविण्याची त्याची मुख्य साधने त्याचा धम्म व त्याच्या धम्माची अखंड शिकवण ही होती. लोकांना जे करायला आवडत नाही ते त्यांना करायला लावण्यासाठी लोकांवर बळजबरी करणे हा बुद्धाचा मार्ग नव्हता.
मग ती कृती त्यांच्या भल्यासाठी का असेना, त्यांचा मार्ग लोकांचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणेकरून त्यांनी जे अन्यथा केले नसते ते स्वेच्छेने करतील. त्यानंतर रशियातील साम्यवादी हुकुमशाहीने अर्थातच आश्चर्यकारक यश मिळवलेले आहे असा दावा करण्यात येते. हे अर्थातच कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून तर मी म्हणतो की रशियन हुकुमशाही सर्व मागास देशांना उपयुक्त ठरेल. परंतु हा कायमच्या हुकुमशाहीसाठी युक्तिवाद नाही. मानवतेला केवळ आर्थिक मूल्यांची आवश्यकता नाही, आध्यात्मिक मूल्ये टिकावून ठेवण्याची देखील तिला आवश्यकता आहे. कायमच्या हुकुमशाहीने आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष दिलेले नाही आणि तसे लक्ष देण्याची तिची इच्छा नाही. कार्लाइलने ती चूक केली, कारण माणसाला भौतिक सुखांची गरज असते. परंतु साम्यवादी तत्त्वज्ञाना देखील तितकेच चूक असल्याचे दिसून येते, कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे ध्येय डुकरांना दुष्टपुष्ट करण्याचेच दिसते. जणू काय माणसामध्ये व डुकरांमध्ये कसलाच फरक नाही. माणसांचा भौतिक त्याच्याप्रमाणे आध्यात्मिक विकास झाला पाहिजे, ज्याचा सारांश फ्रेंच राजक्रांतीने स्वभाव, स्वातंत्र्य व समता या 3 शब्दात दिला आहे. त्या नवीन पायावर समाजाची उभारणी करण्याकडे समाज वाटचाल करीत आहे. या घोषणेमुळे फ्रेंच राजक्रांतीचे स्वागत झाले, परंतु समता प्रस्थापित करण्यात ती अपयशी ठरली. आम्ही रशियन क्रांतीचे स्वागत करतो, कारण समता प्रस्थापित करणे हे तिचे ध्येय आहे, परंतु तिला अवास्तव महत्त्व देता येणार नाही. स्वभाव वा स्वातंत्र्य याशिवाय समतेला कसलाही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या 3ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते. साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो. समता, सहभाव व स्वातंत्र्य या सर्व गोष्टी देऊ शकत नाही. बौद्ध धम्माचा उदय आणि ऱ्हास. काठमांडूची जागतिक बौद्ध परिषद आटपून परत येताना बनारस हिंदू विश्वविद्यालयात विद्यार्थी वर्गासमोर व आचार्यगणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपरोक्त विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. दिनांक 25/11/1956च्या सकाळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बाबासाहेबांनी अत्यंत विद्वत्तापूर्ण विवेचन केले होते. तेच बौद्ध धर्माच्या उत्पत्ती संबंधी लोकात पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बुद्ध पूर्व काळात 2 संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकात आणि दुसरा ब्राह्मण व क्षत्रियात. सध्या हिंदू म्हणून ओळखले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांना आर्यांपूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यांपेक्षा अधिक सुसंस्कृतिक होते. त्यांना आर्यांनी जिंकले, परंतु एवढ्यावरून आर्यांची संस्कृती नाग लोकांच्या संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्यांच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत, तर नाग लोक पायदळी लढत. आर्य नागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडवन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्टन दूर केले तर या आर्य नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस पडते. आर्यांनी खांडवन दहनासारखी म्हणजे स्क्रॉच्ड अर्थ पॉलिसीची कृत्ये करून नागाची ससेहोलोपट चालवली. या विध्वंसातून अगस्ती ऋषीने एका नागाला वाचविले
वाचविले अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते. पराभवामुळे नागांच्या मनात आर्यांविषयी द्वेष वसत होता. परिशिष्ट राजाच्या प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशीय पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागासंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून कर्ण व अनंत यांचे संभाषण सांगता येईल. कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला आणि आपण अर्जुनाविरुद्ध सहाय्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्णाने ते देऊ केलेले सहाय्य नाकारले, कारण कर्ण आर्य होता व अनंत हा नाग होता. आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे सहाय्य घेणे निषिद्ध होते. बौद्धपूर्व काळातील दुसऱ्या संघर्षाचे स्वरूप ब्राह्मण क्षत्रियातील संघर्ष होय. या लढाईची वर्णन पुढे पुराणातून आलेले आहे. त्याचप्रमाणे मनूने आपल्या स्मृतीत क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे याची कारणे देताना पूर्वकालीन ब्राह्मण क्षत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे. आर्य व नाग किंवा ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील संघर्ष चालू असताना ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुष सूक्ताचा अंतर्भाव केला असावा. पुरुष सूक्तापूर्वी चातुर्वर्ण्यातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरुष सूक्ताने उच्च नीचतेचे तत्व प्रथमतः भारतीय समाजात आणले. ब्राह्मण क्षत्रियांच्या संघर्षाच्या काळात भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. त्या शाक्य कुळात गौतमांचा जन्म झाला होता. त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाही प्रधान होते. या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धांताचा महासागरच झाला आहे. परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बहुवंशी, नागवंशीय आणि चतुर्वर्ण्यात हीन समजले जाणाऱ्या वर्गांपैकी होते. नागांची बुद्ध प्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाची वैर्य होती, परंतु कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेले बुद्धाचा तो एक सेवक बनला. बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शूद्रांनी बौद्ध धर्माचा बहुसंख्येने केलेला स्वीकार. बौद्ध वाङ्मयातील विशेषतः थेर गाथेच्या आधारे हे सिद्ध करता येईल. बौद्ध धर्म ही एक हिंदू धर्माचीच शाखा आहे. बौद्ध धर्म ही एक हिंदू धर्माची शाखा आहे अशा मताचा प्रचार अलीकडे फारच बोकाळला आहे. वस्तुतः बौद्ध प्रणीत धर्म वैदिक धर्माच्या समकालीन होता. तो वैदिक अथवा ब्राह्मणांनी धर्माहून अतिशय भिन्न होता. वैदिक लोक वेद ग्रंथांना प्रमाण मानित, तर बौद्धाचा वेदांना विरोध होता. कालामसुत्तामध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे आणि वेदांनी माणसासाठी सदा सर्व काळ टिकणारा विचार करून ठेवला नाही असे प्रतिपादले आहे. बुद्धाच्या वेद प्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळातील हिंदूच्या भगवद्गीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे. वेद पाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे. बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे. वेदांमध्ये प्राधान्याने इंद्रादी देवतांना उमदे, घोडे, तेजस्वी शस्त्रास्त्रे, शत्रूंवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेले प्रार्थना आहेत. त्यात उदात्त नीतितत्वांची शिकवण नाही, म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला. बरं काय, बुद्धाचा समकालीन धर्मावर दुसरा आघात म्हणजे यज्ञ संस्थेवरील गायी बैलांचे बळी देऊन
तुम्हाला कोणते उच्च श्रेय लाभणार आहे असे त्याचा यज्ञिकांना प्रश्न असे. यज्ञ संस्थेवरील बुद्धाच्या टीकेमुळे हिंदूंना इंद्र वरुणादी आद्य देवतांचा त्याग करावा लागला. थोडेसे विषयांतर करून तुम्हास मी हे विचारतो की हिंदू धर्मात ईश्वराची देवाची कल्पना तरी काय आहे. काशीतील तुमचा पूजनीय महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही. ब्रह्मविष्णूचीही तीच कथा. यांना काय देव म्हणायचे. सामान्य माणसाला सुद्धा आज लाज वाटेल अशी दुष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात. असा एक तरी देव दाखवा की ज्याचे निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत्त व अनुकरणीय वाटेल. हिंदूचे देव म्हणजे राजांची कुलदेवता. त्याचे पराक्रम म्हणजे राजांचे पौरोहित्य मिळवण्यासाठी ब्राह्मणांनी रचलेले त्यांच्या देवतांच्या खुशामतीचे पुराणे. इंद्र कृष्ण हे काय देव. ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास मोजलेल्या शिव्या वाचून पहा. दुर्योधन संपूर्ण वज्रदेही होऊ नये व गदायुद्धात भीमास यश मिळावे म्हणून कृष्णाने योजलेले कपटनायक पहा. तुमचा शेजारी असे तुमच्याशी वागू लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल. असो, बुद्धाने पशुहत्येची निर्भत्सना केली, अर्थातच त्याला नकार दिले आणि यज्ञाचे वैफल्य जनतेस पटवून दिले. म्हणूनच ब्राह्मणांना आपले प्राचीन याज्ञिक आचार सोडावे लागले. आश्रम व्यवस्थे संबंधीही बुद्धाचे मत प्रचलित वैदिक धर्मापेक्षा वेगळे होते. ब्राह्मणांच्या मते ब्रह्मचर्य आश्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे आवश्यक होते. बुद्धाच्या मते ब्रह्मचर्यानंतर परिवर्ज्य स्वीकारण्यास प्रत्ययवाव नव्हता. ब्रह्मचर्याचा मूळचा अर्थ ज्ञानार्जनाची अवस्था. अविवाहित अवस्था हा त्यास नंतर चिकटविलेली अर्थ आहे. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमात काळ वाढविण्यासाठी त्याला वानप्रस्थाश्रम जोडला. ब्रह्मचर्यानंतर संन्यास अर्थातच परिवर्ज्य स्वीकारण्यास ब्रह्माची हरकत होती. 1100 वर्षांनी कुमारील भट्टाने बुद्धावर घेतलेले आक्षेप बुद्धाच्या परिवर्जेच्या स्वातंत्र्यावर भर दिलेले आहे. धर्माशी चौथा विरोध चातुर्वर्ण्याबाबत होता. त्याचे शिष्य कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते. आपल्या शिष्यात उच्च नीचतेच्या भावनेला जागा राहू नये याबाबतीत तो अत्यंत दक्षता बाळगीत असे. आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान वाटू नये म्हणून त्यांच्या समवेत आलेल्या न्याहवी असलेल्या उपालीस प्रथम दीक्षा दिली. ज्याची दीक्षा प्रथम तो त्यानंतर दीक्षा घेणाऱ्यास वंद समजला जाई. म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली ह्या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे. आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात चुंद या हीन जातीच्या समजल्या जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न प्रकृतीस अनिष्ट आहे असे समजूनही बुद्धाने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी स्वप्राणाचे मोल दिले. असे चातुर्वर्ण्याविरुद्ध प्रसंग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील. तो आपल्या संघाला सागराची उपमा देई. ज्याप्रमाणे सागरात मिळवल्यावर नदीची पृथागमता अल्पिपता राहत नाही आणि सर्व पाणी एकरूप होते, त्याप्रमाणेच संघात येणारे भिन्नवर्णीय भिक्खूंचे वर्णन वैशिष्ट्य नष्ट होते. जैन मतालाही
चातुर्वर्ण्य निषिद्ध होते, परंतु त्या मुद्द्यावर भांडण करायला किंवा विरोध करायला ते सिद्ध नव्हते. बुद्ध मात्र आपल्या मुद्द्यांबाबत गुळमुळीत मौन कधीच धारण करीत नसे. आपल्या धर्माचे आपण वीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे लागणारच असे त्याचे मत होते. बुद्धाची ही चातुर्वर्ण्याविरोधी तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव दाचत राहिली. म्हणूनच चातुर्वर्ण्याविषयी मूक असलेल्या निरीश्वरवादी सांख्याचा कपिल मुनीस त्यांनी आपले म्हटले बुद्धाशी सदैव वैर्य मानले. बुद्धाच्या वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतच होता. बुद्धाच्या मते सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, न्यायी व प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाचे साधने जी पंचेंद्रिये आणि तर्क यांच्या साहाय्याने सिद्ध करता येत नाही. शिवाय धर्माचा उद्देश दुःख परिहार असा आहे. देव मानलेल्या दुःख कमी होत नाही. देव मानल्याने दुःख कमी होत नाही. माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील हे शिकविणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे. म्हणूनच धम्माचा देवाशी संबंध येत नाही. देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर अर्थातच स्पेक्युलेशन आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या पोकळ श्रद्धेतून पूजा, प्रार्थना, पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील समाधीतीला घातक अशा खुळ्या समजुटीचे सुपरस्टिशन पेव फुटते. माणसाचे परस्पर संबंध प्रज्ञाशील करुणा व मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य, उच्च नीचता अशा सारख्या भ्रामक व्यावहारिक दृष्टीचेच होत असे नाही. पतिच्च समुत्पाद या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत. या सिद्धांताप्रमाणे विश्व देवाने निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न आहे. मुख्य प्रश्न असा आहे की देवाने जग कसे निर्माण केले. देवाच्या अस्तित्वाकडे मंडन किंवा खंडन या प्रश्नाच्या उत्तराने होईल. या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न असा की देवाने हे जग अभावातून निर्मिले की पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले. काहीच नव्हते, यातून काहीतरी निर्मिले. या गोष्टीवर माणसाच्या बुद्धीला विश्वास ठेवता येत नाही. जर या तथाकथित देवाने हे जग जर पूर्वी काहीतरी असलेल्यातून निर्मिले असले तर देवाला आद्यनिर्माता किंवा आदिकारण म्हणता येणार नाही. एकंदरीत कारण किंवा अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदृष्टी असल्यामुळे देवावरील श्रद्धा बुद्धाच्या समाधी प्रधान धम्माला अमान्य आहे. वेदांतातील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याचे ब्रह्मात विलीन होणे यालाही तर्कदृष्टी ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे. ब्रह्माविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या विशिष्ट व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे. बुद्धाचे आत्म्याच्या अस्तित्वावरील व्यावहारिक दृष्टीने आक्षेप त्याच्या देवाच्या कल्पनेवरील आक्षेपासारखे आहेत. शिवाय तो आत्म्याचे म्हणून समजले जाणारे व्यापार नाम रूप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो. कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणीवाचे अर्थातच कॉन्शियसनेस प्रारंभ होतो. इच्छात्मक, भावनात्मक आणि विचारात्मक कार्य ही जाणीवेचीच आहेत. तेव्हा आत्मा हे वेगळे तत्व गृहीत धरण्याची आवश्यकता उरत नाही. अशा रीतीने वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्या बुऱ्या सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला. बौद्ध धर्म ज्या गोष्टीमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास संमत
नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला. या प्रचार पद्धतीस अनुसरूनच वेळूरच्या बौद्ध लेणीजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरल्या. वस्तुतः ब्राह्मण या गृहस्थाश्रमी अग्निहोत्र हे त्याचे नित्यव्रत. त्याला परिवर्जित भिक्खूसारखे गुहेत राहण्याचे कारण नव्हते. भिक्खूंना पावसाळ्याच्या 3 महिन्यात कुठेतरी निवारायच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता. त्यामुळे त्यांना लेणीची आवश्यकता होती. गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती. परंतु बुद्ध लेणीकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होता. म्हणूनच केवळ त्यांच्या लेणीच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बौद्ध धर्माच्या ऱ्यासाचे मुख्य कारण म्हणजे हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारील भट्टाने किंवा शंकराचार्य इत्यादींनी बुद्ध मतांचा वाक्ययुद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत की जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तीचे मत परिवर्तन, नीती तत्वाची सामाजिक जीवनातील प्रतिस्थापना, बुद्धवाद इत्यादी होते, त्यावर या हिंदू पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्ध व्यवस्थेत होता. बौद्ध धर्माच्या ऱ्यासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार प्रसार झाला, त्यांच्या आचारांची व समाजजुटीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रिया. भारतातील बौद्ध धर्मावर झालेले सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमणाने जे परधर्मी लोक भेटले ते बौद्ध धर्मीयच होते. त्याच्या भाषेत मूर्तीला बूर्त असे म्हणत. बुत शिकन म्हणजे मूर्तिभंजन करणे. जिथे जिथे बुद्धाच्या मूर्ती त्यांना आढळल्या त्यांचा त्यांनी नायनाट करण्याचे धोरण स्वीकारले. हे त्याच्या गाजीपणानेच लक्षण होते. हिंदूपेक्षा बौद्धांवर चिडविलेले हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेले बौद्ध भिक्खूंच्या कत्लीने 11 ते 13व्या शतकापर्यंतच इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदासारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदूप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढी जात काम करणाऱ्या ब्राह्मणांसारख्या वर्ग नसल्याने भिक्खूंच्या कत्लीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने ऱ्यास होऊ लागला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो याचे हे एक उदाहरण आहे. आज त्यानंतर 600 वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे. आज जर भारताने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भविष्य काही ठीक नाही. प्रबुद्ध भारत दिनांक 14/8/1956. बुद्ध आणि कार्ल मार्क्स. लेखक डॉक्टर B.R. आंबेडकर. बुक समाप्त. मित्रांनो, आपल्याला आग्रह आहे माझ्याकडून की जे या बुकमध्ये मी वाचून तुम्हाला दाखविले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बुकमध्ये आपले विचार व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, यावर आपले विचार विमर्श झालेच पाहिजे आणि अध्ययनसुद्धा झालेच पाहिजे. धन्यवाद.